सकाळच्या नाश्त्यासाठी आज आपण छान चमचमीत असा चीज मसाला पाव बनवून घेते. मसाल्यासाठी त्यासाठी लाल तिखट घेतलेले, गरम मसाला घेतलेला आहे, खडा मसाला म्हणजे मिक्स मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली, हिंग मी इथे घेतलेले. त्यानंतर तुम्हाला इथे घ्यायची पावभाजी मसाला घ्यायचा आहे. धने पावडर असेल तर धने पावडर घ्यायची. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घ्यायचे. हा मसाला आपल्याला भाज्यांमध्ये घालण्यासाठी लागणार आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे किंवा एक मोठा चमचा बटर घालून घ्यायचे. बटरचाच वापर करायचा आहे इथे, किंवा तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा बटरमध्ये. चांगला परतून घ्यायचा. कांदा सगळ्यात पहिला आपल्याला चांगला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता. आता मी यामध्ये कोणत्या भाज्या घेतलेल्या आहे, गाजर घेतलेलं आहे, थोडीशी शिमला मिरची मी इथे घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही थोडा कोबी असा किसून घालू शकता. कांद्याची पात तुम्ही इथे यामध्ये घालू शकता. असं म्हणजे ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही इथे यामध्ये बारीक चिरून घालायच्या. आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा 1 चमचा घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली. तुम्हाला जितकी बारीक चिरता येईल ना, भाज्या सगळ्याच तुम्हाला जितक्या बारीक चिरता येईल तेवढ्या बारीक चिरून इथे घ्यायच्या आहे. टोमॅटो मी इथे घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे एकदम, तो घालायचा आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर भाज्या चांगल्या आपल्याला, गॅस इथे मी मोठाच ठेवलेला आहे. पहिल्या मोठ्या गॅसवरतीच आपल्याला चांगल्या परतून द्यायच्या आहे. 1 चमचा मीठ घातलेले, म्हणजे जे मीठ आपण घेतलं होतं ते मीठ यामध्ये घातलेलं आहे आणि परत थोडंसं मी इथे बटरवरनं घातलेलं आहे, जेणेकरून आपल्या भाज्या ज्या आहे ना त्या सगळ्यात पहिला मसाला घालायच्या अगोदर बटरमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. आता इथे परतत तुम्ही बघू शकताय भाज्या अशा जरासा शिजत आलेल्या आहे. नंतर यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे. मसाला घातला की भाज्या हलवून घ्यायच्या मसाल्यामध्ये आणि थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे भाज्या शिजण्यासाठी. म्हणजे जे आपण गाजर वगैरे घातले ना ते चांगलं असे शिजल्या पाहिजे, एकजीव अशा भाज्या झाल्या पाहिजे, म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे. जास्त पाणी अजिबात घालायचं नाही. झाकण ठेवायचं. 5-6 मिनटं वाफेवरती शिजून घेतलं की मॅचरने आपल्याला अशा भाज्यांचा गरगोट करून घ्यायचा. थोडासा, सगळा नाही पण थोड्याशा अशा आपल्याला मॅच करून त्या घ्यायच्या. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली पावभाजी सारखी चमचमीत पावभाजी इथे बनून तयार झालेली आहे. आता ही झाली आपली पावभाजी बनून तयार. आता काय करायचे, नेहमीचे जे पाव असतात ते पाव घ्यायचे, सुरीनेमध्ये असे कट करायचे. पॅनला बटर लावायचा आणि त्यावरती असे कट केलेले पाव आपल्याला पहिले शेकून घ्यायचे, म्हणजे थोडेसे हलकेसे असे आपल्याला भाजून घ्यायचे बटर लावून. आणि भाजल्याच्या नंतरनं मग आपल्याला याच्यावरती जी आपण मसाला भाजी बनवून घेतलेली आहे ना ती भाजी यावरती आपल्याला घालून घ्यायची. आता तुम्हाला यावरती जरासा लाल तिखट बुरबुरायचं असेल, चांगली अशी जरासा झणझणीत पाव पाहिजे नसेल मसाला पाव, तर थोडंसं बुरबुरू शकता किंवा नाहीच बुरबुरलं तरी चालेल. आता करून घेतलेली जी भाजी आहे ती आपल्याला या पद्धतीने तुम्हाला जितकी पावामध्ये घालायची आहे तेवढी घालून घ्यायची आहे आणि नंतर वरनं कोथिंबीर घाला आणि भरपूर असं चीज घाला. जेवढं तुम्हाला घालायचं आहे तेवढं तुम्ही इथे चीज घालू शकता. थोडंसं बटर आतमधनं घालू शकता आणि नंतर परत आपल्याला हे चांगलं शेकून घ्यायचं. थोडंसं असं मागच्या साईडने कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला हे शेकून घ्यायचे मस्त असे. थोडंसं हलकासा, थोडीशी वरनंही मसाला भाजी जी आहे ती अशी लावून घ्यायची. तर इथे बघू शकताय छान असा मस्त झणझणीत चमचमीत असा सकाळच्या नाश्त्यासाठी थोड्या ज्या भाज्या उरल्या होत्या त्या सगळ्या एकत्र करून मी इथे मसाला चीज पाव बनवून घेतलेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली, लाईक करा, शेअर करा, कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. चला परत एकदा अशाच पुढच्या रेसिपी बरोबर भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय बाय.